चेअरमन कोकणातलं एक ज्यांनी श्वेतक्रांतीचे जनक ज्यांना म्हणून आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कोकणातली असणारी अग्रगण्य संस्था म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो ते सन्माननीय प्रशांत यादव साहेब यांची वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स ही असणारी संस्था आणि आपण पाहतोय आज चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आणि वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्या असणारे जे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत या स्पर्धेसाठी खूप मोठी मेहनत आपण पाहत असताना लढत चालली ती तिसरी लढत आजच्या रात्रीतली डायमंड 11 फायटर संकेत कदम यांचा चमू तर दुसऱ्या बाजूला योद्धा 11 उत्तर विभाग बघा पुढच्या या तिसऱ्या लढतीमध्ये काय घडतं येणारा काळ ठरवणार या स्पर्धेच्या निमित्तानं पवन तलावाच्या ऐतिहासिक मैदानामध्ये जे तमाम चिपळूणवासी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की आपणासाठी एक भव्य दिव्य स्वरूपाची गॅलरी या ठिकाणी उभारलेली आहे त्या गॅलरीमध्ये आपण आसनं स्तव्या एक दर्जेदार अशा ट्रॉफीचा असणारा जे विजेते कोण होणार उद्याच्या असणाऱ्या सायंकाळच्या सत्रात आपल्याला समजणार आहे आजच्या सायंकाळच्या सत्रात एकूण आपण ज्या लढती पाहतोय त्या 6 लढती होणार आहेत आणि त्या दरम्यान उद्या देखील सायंकाळी ठीक 5 वाजता आपण या शेड्यूलला आपण सुरुवात करतोय वळूया लढत आहे ती तिसरी लढत काय घडतं आपण पाहणार जी मर्यादित जी षटक आहेत त्यामध्ये डायमंड 11 कशा प्रकारे रोखण्याचा प्रयत्न करतोय प्रशांत आधवडे ओर टू प्रशांत आधवडे थैंक यू अमोल वेलकम बैक सभी दर्शकों का स्वागत है। आप देख रहे हैं चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2025 के गाड़ी टेनिस के .in और इस वक्त नितिन और समीर की जोड़ी मैदान के अंदर है। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद और अंपायर अमन तरफ बढ़ना है। सुनील कुले ने मोबाइल बॉल का इशारा किया। डायमंड 11 की टीम और उनके सामने भी तगड़ी टीम है उत्तर विभाग योद्धा 11 डायमंड 11 फाइटर संकेत कदम कप्तानी कर रहे हैं। समीर इंदुलकर योद्धा 11 उत्तर विभाग के कप्तान। स्कोर 1 रन। नितिन और समीर प्रारंभिक बैटर हैं। बैट पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर एक खिलाड़ी इस पर की तरफ मौजूद उसके साथ डी विकेट पर खिलाड़ी तैनात। पावर प्ले की जो कहानी है जिसमें 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर एक लॉन्ग ऑन और मिड विकेट बाकी 3 खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है। टेनिस क्रिकेट .in इन पर ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। और बहुत तेज गेंद थी ऑन साइड पर खेलना चाह रहे थे गेंदबाज आधे कर रहे हैं। ये गेंद उनके पैरों पर लगी है। रन बनाने का कोई मौका वैसे नहीं है क्योंकि गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। वैसे फुल टॉस गेंद थी खुशी आई थी इसी गेंद को आप बाउंड्री लाइन के बाहर भी भेज सकते थे। टपकाती गेंद नीचे रही है बल्लेबाज ड्राइव करना चाहते थे बीट हुए विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। लाइन बहुत अच्छी है क्रिकेट में 2 मीटर 4 मीटर 6 मीटर 7 मीटर का सही इस्तेमाल करना आना चाहिए बतौर गेंदबाज। अभी बिल्कुल थोड़ा आगे रख रहे हैं ड्राइव करने के लिए मजबूर कर रहे हैं संकेत नितिन को। गेंद और बल्ले के बीच वो संपर्क नहीं हो रहा है फुटवर्क नहीं है नितिन का। ऑन साइड पर पूरा करना चाहते थे गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है विकेट कीपर गेंद को गैदर कर लेकिन तब तक 1 रन लेने का मौका है अवसर है दोनों बल्लेबाजों के पास। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है। रन संख्या 2 रन बगैर किसी नुकसान के 4 गेंदों का खेल हुआ। संकेत की बहुत ही सटीक रन के साथ अच्छी गेंदबाजी। डायमंड 11 और योद्धा 11 दो तगड़ी टीमें मैदान के अंदर हैं। पहला मुकाबला पैसा वसूल रहा दर्शकों ने एंजॉय किया सबसे बेहतरीन मुकाबला टूर्नामेंट का। पकाती गेंद नीचे रही है और इस वक्त सबमरीन डिलीवरी गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर वाइड बॉल और ये 4 मतलब 5 रन मिलेंगे तोहफे के तौर पर योद्धा 11 टीम को। वेगवेगळ्या शाखा आपण पाहू शकता। शाखा मार्गता मने कोंडे शृंगारतळी आरवली कुबारबाव पोलादपूर संगमेश्वर गुहागर शहर हरणे मल्हारपेठ शाडवली त्यानंतर मार्कंडी पिरलोटे राजारामपुरी दस्तुरी तळेकांटे चिपळूण शहर पिंपळी भरणे दापोली मंडणगड पोपळी गुहागर नाका निवळी खेड तुरळ मुंडे कराड पाली उंबरज रामपूर सहकार भवन गणेश किंडम त्यानंतर गावतळे अलोरे साबर्डे लोटे दाभी सती चिंचगरी आबलोली वाकवली रत्नागिरी पागमाळा पाटण कोल्हापूर इस्लामपूर मलकापूर महाड सानेगुरुजी वसाहत कराड शहर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूणच्या माध्यमातून आपण या वेगवेगळ्या शाखा
ज्याचं जाळं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तर पण आहे. त्या पलीकडे आपण बघितलं मलकापूर, इस्लामपूर, कोल्हापूर या ठिकाणी आहे, पाटण या ठिकाणी आहे, जिथे मक्तेदरी म्हणजे सहकार क्षेत्रामधली मक्तेदरी बघितलं तर या भागामध्ये. पण सुभाषराव चव्हाण साहेबांनी जो घेतलेला वसा होता, लावलेलं रोपटं होतं 32 वर्षापूर्वी, आपल्या कोकणात देखील खूप चांगल्या प्रकारचं सहकाराला पोषक वातावरण निर्माण होऊ शकतं हे दाखवून दिलं. खरं तर हे सोपं नव्हतं. मानसिकता आपल्याकडची बघा आणि घाटमाथ्यावरची बघा अगदी वेगवेगळ्या आहेत, पण अशा वेळेला सहकार क्षेत्राच्या माध्यमातून एक मोठं जाळं निर्माण केलंय, एक मोठं नाव चिपळूण नागरी पतसंस्थेची. अशक्य ते शक्य करण्याचं काम. दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला भावलेली ती देखील मी सांगेन. धाबल का धाबा एकूण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला, वाईट बनता इशारा झालाय. सर्वात महत्त्वाची गोष्ट भावलेली, RDC मध्ये काम करत असताना ते रिटायर्ड झाले. आता रिटायर्ड झाल्यानंतर माणूस अगदी शांत बसतो, पण ज्याला नेहमीच काम करायची सवय आहे आणि काहीतरी वेगळं करण्याची सवय आहे, आणि ती एक मोठी प्रबळ इच्छा होती साहेबांच्या मनामध्ये की मला पतसंस्थेच्या माध्यमातून एक मोठं काम करायचं आहे, मोठं ध्येय त्यांच्यासमोर होतं. आणि ते काम या ठिकाणी त्यांनी सुरू केलं 32 वर्षापूर्वी. आणि त्यानंतर बघता बघता या पतसंस्थेचा जर कारभार बघितला तर 2025 पर्यंत 27,36,00,000 व्यावसायिक नफा, 2,115 कोटीचा व्यवसाय, 2,115 कोटीचा व्यवसाय ह्या संस्थेने केला आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर ही संस्था सातत्यानं वाढते, सकारात्मक दृष्टिकोनानं काम होते, सर्वसामान्याची संस्था आहे, सर्वसामान्य माणसासाठी काम करते. चेंडू हवेत आहे, पकडलाय झेल, पकडलाय झेल आणि बॅट्समनचा संपलाय खेळ. बत्तीस वर्षाचा गौरवशाली वैभवशाली प्रवास, सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल. आदरणीय सन्मानित सुभाषरावजी चव्हाण साहेब चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापकीय अध्यक्ष, सहकार वर्षी आहेत. हा फटका बघा, मिडामच्या डोक्यावर खेळायचं होतं आणि चेंडू अगदी मिडामच्या हातामध्ये विसावला, सोपा झेल होता, फलंदाज बाद. प्रशांत, आपण उल्लेख केला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 50 पेक्षा जास्त शाखा आहेत. विशेषतः आपण जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रशांत, जर आपण पाहिलं तर कोल्हापूर हे महत्त्वाचा असणारा जिल्हा आहे. आणि त्या कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आपण जर पाहिलं तर राजारामपुरी असेल, शाहूपुरी असेल, त्याचबरोबर सानेगुजी वसाहत, इथं देखील आपल्या 3 शाखा आहेत. कराडमध्ये जर पाहिलं तर मुंडे असेल, त्याचबरोबर इकडे जर वळलं तर मल्हारपेठ आहे पाटणला, त्याचबरोबर कराड शहर, मलकापूर, आणि सांगली जिल्ह्यात आपण जर इस्लामपूरकडे जर वळलं तर तिथं देखील आपलं कार्यक्षेत्र आहे. आणि त्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर सहकाराच्या माध्यमातून आपल्या चिपळूण नागरीचं असणारं नाव रोशन करण्याचं काम केलंय. आणि एकूण आपण जर पाहत असताना हे ज्या 50 शाखा ज्या आहेत आणि त्यातल्या सगळ्या खेळाडूंना संधी मिळावी, निवडक खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी आपण जे गट केलेत, एकूण 12 संघ आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर अ विभागातून 11 फायटर पश्चिम विभाग आहे, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मार्गतामाणे असेल, शृंगारतळी आहे, ग्वागर, आबलोली, रामपूर मधल्या शाखांच्या खेळाडूंना संधी दिली. दुसरं आपण जर पाहिलं तर रत्नदुर्ग 11 दक्षिण विभाग, याचा जर विचार केलात तर त्या संघामध्ये सावर्डे शाखा, आरवली, तुरळ, संगमेश्वर, साडवली, तळेकांटे, पाली, निवळी, रत्नागिरी आणि कुवारबाव या शाखांमधले असणारे खेळाडू आहेत. ते रत्नदुर्ग 11 दक्षिण विभाग इथून खेळताना आपण पाहतोय. तिसरा असणारा जो संघ आहे गटातला डायमंड 11 फायटर, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या प्रधान कार्यालयातले असणारे सगळे खेळाडू त्या ठिकाणी खेळताना पाहतोय. योद्धा 11 उत्तर विभागाचा जर विचार केलात तर आपल्या कोकणातल्या भरणे, खेड, दस्तुरी, गावतळे, वाकवली, दापोली, मंडणगड, दाभिल, त्याचबरोबर पोलादपूर आणि महाड या शाखांमधले खेळाडू योद्धा 11 उत्तर विभागातनं खेळतात. ब विभागात जर गेलं तर रॉयल चॅलेंजर्स मध्य विभाग आपण जर पाहिलं तर यातून चिपळूण, ग्वागर नाका, मार्कंडी, पाक, कोंढे आणि गणेश खिंड इथले असणारे खेळाडू आपण पाहतोय. सह्याद्री 11 पूर्व विभागाचा जर विचार केलात तर सती, चिंचगरी, पिंपळी, अलोरे, पोफळी, सहकार भवन आणि पीरलोटे या शाखांमधले असणारे जे कर्मचारी आहेत त्यामधले असणाऱ्या निवडक खेळाडूंना आपण या ठिकाणी संधी देतोय. इकडे आपण जर वळलो तर रॉयल चॅलेंजर्स सारखा असणारा एक महत्त्वाचा असणारा संघ आपण पाहिला. त्याचबरोबर लगान 11चा आपण जर विचार केला तर लगान 11 मध्ये प्रधान कार्यालय लोटे इथले असणारे खेळाडू आपण पाहतोय. आणि राजधानी 11 पश्चिम महाराष्ट्र याचा जर विचार केला तुमच्या लक्षात येईल पाटण, मल्हारपेठ, त्याचबरोबर मुंडे, कराड, कराड शहर, मलकापूर, उमरच, इस्लामपूर, कोल्हापूर, राजारामपुरी,
आणि साने गुरुजी वसाहत यातले असणारे खेळाडू आपण पाहतोय. उर्वरित जर 4 संघाचा विचार केला तर सतीश कदम यांचा असणारा पत्रकार 11, अनेक चांगले चांगले खेळाडू आहेत. तरी देखील परफॉर्मन्सनुसार सतीश कदम कुणाला संधी देतात येणारा काळ ठरवणार, कारण सगळ्यात सर्वोत्तम असे खेळाडू त्या पत्रकार 11 मधून आपण पाहतोय. वाशिष्ठ 11 देखील तगडा एक संघ आहे. आमचा प्रशांत यादव साहेब स्वतः एक खेळाडू आहेत. संचालक मंडळ टीम ही देखील एक महत्वाची असेल आणि वाशिष्ठ डेअरी 11 असा आणखीन एक संघ, असे एकूण 12 संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. बघूया अत्यंत लक्षवेधी अशा लढतींचे आपण साक्षीदार जरूर होऊया. ओव्हर टू प्रशांत आदवडे. थँक्यू अमोल. 19 धावा 2 गाड्याच्या मुंबईमध्ये एक वाव मोमेंट आहे, त्याच्याबद्दल चर्चा आपण करणार आहोत. खूप चांगला फटका, दर्जेदार मिडामध्ये क्षेत्ररक्षण बघूया खूप चांगलं झालंय का. 2 धावा घेण्याकरता निश्चितच संधी आहे. तर एक झेल असा होता जो एक छोट्या चकुलाने घेतला होता, तो मधल्या काळात मिस झाला होता, तो आपण बघूया. अप्रतिम फटका फुटका चेंडूवरती पकडला होता. बॉटमॅनचा सुंदर वापर. इथे हा छोटा चकुल आहे, त्याने पकडलेला झेल पहा. वा वा बेटा वा, हे चिपळूणचं भविष्य आहे. अप्रतिम झेल टिपला गेला मिड विकेटला आणि आपले काम चोखपणे करत असताना आणखीन एका झेलच्या प्रतीक्षेत आहे. 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. मला वाटतं एक वाशिष्ठचं प्रोडक्ट द्यायला काही हरकत नाही त्याला. प्रशांत वाजे, त्या मुलासाठी एक एखादं प्रोडक्ट जर दिलं कदम साहेब आपण बघितलं तर चालेल, कारण एक उत्तम प्रकारचा झेल मिड विकेटला त्याने पकडलाय आणि आता सध्या आणखीन एक झेल पकडण्यासाठी तो तिथे थांबलाय. आपली चांगली प्रोडक्ट आहे सध्या वाशिष्ठच्या माध्यमातून त्याची चर्चा होते. तर अशी प्रोडक्ट जर समजा लोकांपर्यंत अशा पद्धतीने गेली तर त्याचाही गवगवा होईल. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 2 षटकांचा खेळ. अमित गोलंदाजी मार्कवरती होता, त्याचा षटकाचा पृथक्करण 1 षटक 13 धावा 2 मोरे त्याने टिपले. माझ्याकडे पत्रकारांची लिस्ट आली, अर्थात पत्रकार 11 क्रिकेट संघ सध्या सगळे पत्रकार प्रॅक्टिस करतात, कसून सराव करतायत. दोन्ही संघ ज्यामध्ये सह्याद्री 11 वाशिष्ठ 11चा संघ देखील तगडा संघ आहे. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर नाउ स्कोर 21-2. गणेश कदम प्लीज. 21-2. 2 ओवर का खेल समाप्त हुआ. संकेत अपनी बॉलिंग में तैयार. राउंड विकेट ऑन सेट पर खेलना चाहते थे, हटबटाट है. जब नितिन बल्लेबाजी कर रहे हैं तो वो अच्छी पोजीशन नहीं बना पा रहे हैं. एक्शन रिप्ले में देखिए टेनिस क्रिकेट .in पर संकेत ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी के पहले ओवर में 8 रन दिए थे. ये जब शॉट खेल रहे तो बॉडी का बैलेंस अच्छा नहीं है, शरीर का संतुलन बहुत अच्छा होना बहुत जरूरी. नो बॉल. नो बॉल की वजह कि आप चेक गेंदबाजी कर रहे हैं बिल्कुल, या फील्डिंग 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 दायरे के अंदर कितने खिलाड़ी वो भी देखा जाएगा. थर्ड मैन, तो वो थर्ड मैन का खिलाड़ी अब अंदर आया या बाहर है. 22-2. संकेत गेंदबाजी करने, कदमों का इस्तेमाल किया, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. इस बार गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. ओवर तीसरा प्रगति में करंट रेट 10.15 का है. 6 ओवर का यह मुकाबला. शानदार खेल, बहुत ही बेहतरीन क्रिकेट. थर्ड मैन पॉइंट कम. एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी लॉन्ग ऑन है. डीप मिड विकेट पर खिलाड़ी बाउंड्री पर तैनात. बल्लेबाज संघर्ष कर रहे नितिन. जो पहले मैच में आपने देखा था एपटलेस बल्लेबाजी. ढूंढो ढूंढो रे साजना, मोए 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 मोए. देखिए एक्शन क्रिकेट .in पर. ये करना नहीं भैया, अच्छे गेंदबाजी हो रहे तो गेंद को कलेक्ट करना बहुत जरूरी विकेट कीपर को. और उसके बाद में देखिए नितिन तो वैसे संघर्ष कर रहे हैं. इस बार इस गेंद को आपको ये देखिए ढूंढ रहे, गिर गए, यहाँ गिर गए, उसके बाद ये भी गिर गए और उसके बाद में ये भी गिर गए. मोए मोए. दूसरी बात वो ये भी गिर गए हैं. अभी गेंद हाथ में आ गई है. ये एक्शन क्रिकेट .in पर नितिन भाई, एक तो गेंद बल्ले के ऊपर आपके आनी चाहिए तब मजा आएगा. 3 पर गिर रहे हैं, 8 गेंदों का सामने आपने किया है. ओवर की बात करें तो यही बहुत ही महत्वपूर्ण तीसरा ओवर है.
24/2 पहले 2 ओवर में रनों की रफ्तार अच्छी है, लेकिन नितिन को बेहतर बल्लेबाजी करनी होगी। लिमिटेड आपका जो संकेत गेंदबाजी कर रहे हैं, कदमों का इस्तेमाल किया, गेंद को ऑनसाइड पर खेल दिया, खुद गेंदबाज जाके गेंद को फीड कर रहे हैं। शॉर्ट मिड विकेट पर 1 रन देने का मौका। इस ओवर में संकेत ने ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया था, अवसर नहीं दिया है। डायमंड 11 और योद्धा 11 के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला। हमारी बहुत सारी अच्छी चीजें जो है इस वक्त चुपले नागरी द्वारा आपको दी जा रही है, उसके बारे में चर्चा होगी। संकेत हवा में गेंद है, ऊपर चली गई है, ज्यादा ऊपर है, मैदान पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया, कैच, शानदार कैच, विशाल आउट। बेबल सिंगल और विकेट। टप्पा खाने के बाद उछाल है, बहुत अच्छी गेंद, विकेट कीपर अभी भी गेंद को ढूंढ रहे हैं। 3 ओवर का खेल और 3 ओवर में स्कोर 25-3 विकेट के नुकसान पर। पहले 2 ओवर में स्कोर बोर्ड जो बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा था, लेकिन उसके बाद में रनों की रफ्तार बहुत कम हुई है। योजना के अनुसार आपको आगे बढ़ना पड़ता है, चाहे छुपन नागरी पतसंस्था हो या आपकी जिंदगी या क्रिकेट का मैदान। आमच्या वेगळ्या योजना प्रसिद्धी ठेव, स्वामी समर्थ ठेव, सिद्ध ठेव, राष्ट्र अमृत महोत्सव ठेव, संकल्प ठेव, श्रावण मास ठेव, समृद्धी ठेव, गणेश ठेव, उत्कर्ष ठेव, धनसंचय ठेव, पैसे तुझे बँकेत ठेव, पतसंस्थेत ठेव, पण ठेव महत्वाची आहे, संचय अतिशय महत्वाचा आहे, बचत अतिशय महत्वाची आहे। आणि वेगवेगळ्या योजना अर्थात सुयश ठेव आहे, अल्पमुदत ठेव आहे, मुदत ठेव आहे, आवर्त ठेव आहे, बचत ठेव आहे, दामदुट ठेव आहे, तिप्पट ठेव आहे, या सगळ्या योजना निश्चितच आकर्षक आहे, त्याला आकर्षक असं व्याजदर आहे, तुमचा फायदा होईल। 25/3 कडच्या मोबदल्यामध्ये 5 शतक पूर्ण झालेले आहे आणि ज्यावेळेला बहादूरशेख नाक्यावरती क्रिकेटचा खेळ झाला त्यावेळेचं दृश्य आपण पाहू शकता, काय भयंकर दृश्य होतं, अतिशय शानदार असा खेळ, दमदार असा खेळ झाला आणि तितकं दर्जेदार आयोजन। काही वाव मोमेंट सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत। ऑन साइड पर स्ट्रोक खेल दिया, लॉन्गर पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया, कैच आउट। नितिन की पारी समाप्त, अमित ने लिया शानदार कैच। खेल दिया था, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी अमित है, बहुत ही शानदार कैच, लपक लिया कैच। ज्या लहान मुलाने कॅच पकडला होता ना, त्या लहान मुलाला गणेश कदम हा घेऊन येणारे व्यासपीठावरती आणि आपले अमूल अर्थात वाशिष्ठीची अनेक अनमोल अशी प्रोडक्ट आहेत, ती प्रोडक्ट आता बघूया त्याला काय मिळणार आहे, काय मिळणार आहे, वाशिष्ठीचं प्रोडक्ट मिळणार आहे की ट्रॉफी मिळणार आहे, सरप्राईज आहे, त्याचं नाव पण आम्हाला सांगा। एक आकर्षक असं सन्मान चिन्ह जरूर असणार आहे। मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे, त्या चिमुकल्यानं जो एक सुरेख असा झेल त्या ठिकाणी टिपला आपण पाहिलं। वरद त्याचं नाव आहे अमोल, वरद वरद, क्या बात है, खूप चांगला झेल पकडला अमोल, अनमोल झेल आहे आणि आता त्याची भूक वाढलेली आहे, कारण तो झेल पकडल्यानंतर तिथून गायब नाही झाला, तिथंच आहे तो। वाशिष्ठीची आपली चांगली सगळी आपण प्रॉडक्ट्स पाहतो, विशेषतः आपण जे फ्लेवर्ड बिलिंग्स आपण पाहतोय, त्याचबरोबर विविध प्रकारचे असणारे आईस्क्रीम्स देखील आपण लवकरच लॉन्च केलेले आहेत आणि चिपळूणसह कोकणवासियांसाठी सगळी जी प्रॉडक्ट्स आपण पाहतो, या अत्यंत लक्षवेधी अशी प्रॉडक्ट्स वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। या क्रीडांगणामध्ये आपण जर पाहिलं तर मेन एंट्रन्सला आपण वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टची एक शॉपही आपण ठेवले। क्रीडारसिकांना विनंती आहे की आपल्या सगळ्या जे सर्वोत्तम जे प्रॉडक्ट्स आहेत ते आपण खरेदी करा आणि मनमुराद आस्वाद घ्या। या स्पर्धेच्या निमित्तानं वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टची असणारी सर्वोत्तम अशी उत्पादनं। वरदनं एक सुंदर झेल तर जरूर टिपला होता त्या ठिकाणी आपण पाहतोय मिड विकेट रिजनमध्ये, आणि त्याबद्दल त्याला आपण या ठिकाणी सन्मानित करण्याचा प्रयत्न जरूर करतोय।
मला वाटतं आणखीन एक गोष्ट म्हणजे फक्त ट्रॉफीवरती भागणार नाही असं वाटतं, कारण वाशिष्ठ मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचं एखादं प्रोडक्ट त्याच्या हातामध्ये पडेल असं. नक्की 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 येत आहे काही क्षणात प्रॉडक्ट देखील वरदसाठी येत आहे. आपण पाहतो जे मगाशी उल्लेख केला जे फ्लेवर्ड मिल्क आपण पाहिलं एक सर्वोत्तम असं प्रॉडक्ट आपल्या वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचं. आपल्या वैद्यकीय क्षेत्रात ज्यांचं भविष्य उज्ज्वल आहे ते आपल्या डॉक्टर स्वामिनी त्याचबरोबर स्वप्ना मॅडम यांच्या शुभास्ते आपण वरदला या ठिकाणी सन्मानित करतोय. वाशिष्ठीचं प्रॉडक्ट आणि सन्मान चिन्ह त्याला दिलं जात आहे. भविष्यातल्या उज्ज्वल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मॅडमचा आशीर्वाद त्यांना घेतलेला आहे. मनपूर्वक आभार. वरद वरद अभिनंदन वरद. थँक्यू. त्याने इन्शुअर केले म्हणजे त्याचे वडील आहेत इन्शुरन्स ऑफिसला काम करतात. त्याचं देखील म्हणजे आज उज्ज्वल आहे वरदचे वडील इन्शुरन्स ऑफिसमध्ये काम करतात. 37 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्या ट्रॉफीवरती त्याचं भागणार आहे का त्याचे आणखीन पकडण्याचा तो प्रयत्न करेल. ऑन साईडला खेळलेला चेंडू खूप चांगला फटका क्षेत्रक्षणी दर्जेदार एक धाव मिळेल. चौथ्या षटकाचा खेळ धावसंख्या 38 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये सतीश बारामती ते मिलिंद आपलं खातं खोलू शकलं नाही. योद्धा इलेव्हन संघ प्रथम बॅटिंग करत असताना डायमंड इलेव्हन संघाकडे चांगली कामगिरी आतापर्यंत झाले. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऐकूया मधुर संघ त्यानंतर पुन्हा एकदा 5व्या षटकाचा खेळ. स्वागत है चुपुन नगरी प्रीमियर लीग 2025 आप देख रहे हैं. अमित गेंदबाजी कर रहे हैं जिन्होंने शानदार कैच लपका था. बैकफुट में चलेगा ऑन साइड पर पुल पर खिलाड़ी तैनात. क्या कर रहे हैं भाई कुछ समझ में नहीं आ रहा है. डायमंड के सारे खिलाड़ी जब गेंद पकड़ने के लिए जा रहे हैं तो गिर रहे बार बार गिर रहे भाई. एक नहीं दो नहीं 3 4 4 खिलाड़ी गिर रहे. मैदान के ऊपर गिरे चलेगा मनोबल नहीं गिरना चाहिए क्योंकि मन तो सभी के पास होता है लेकिन मनोबल सबके पास नहीं होता है. इस मुकाबले में आपका टीम का नाम तो डायमंड है अमित गेंदबाजी कर रहे हैं. अमित का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. पहले ओवर में 13 रन और 2 पर सफलता. इस पर सेकंड पर बल्लेबाज सतीश प्लेइंग ऑन 30 स्कोर 38 फॉर 4. 4 ओवर का समाप्त हुआ. स्कोर अगर देखें रन संख्या फिलहाल 40 रन स्कोर बोर्ड पर है. पहली गेंद पर जीवन दान मिला है. डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी ने कैच छोड़ा. राउंड विकेट गेंदबाजी ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. दायरे के अंदर खिलाड़ी या बेहतरीन फील्डिंग. 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है. रन संख्या 41 रन 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है. इसके बाद में आने वाला मुकाबला पत्रकार 11 क्रिकेट टीम खेलने वाली है. टीम के कप्तान योगेश बंडागले दीपक शिंदे के ऊपर निगाह रहेगी. शाहिद खेरेटकर खेल रहे हैं. सुरेश पवार को मिलेगा मौका. ओ बढ़िया गेंद बहुत अच्छी गेंद थी आउट ऑफ द स्टंप वाइड यॉर्कर. देखिए बल्लेबाज देखिए इनका ट्रिगर मूवमेंट ये था जब बॉल रिलीज हो रहा था उससे पहले लेग स्टंप के बाहर चले गए तो अमित को वो टेलीग्राम मिल गया. एक्शन रिप्ले देखिए क्या हुआ था. जिस तरह से इनका ट्रिगर मूवमेंट देखिए क्या है. टेनिस क्रिकेट.in पर ये देखिए लेग स्टंप के बाहर आप चले गए तो टेलीग्राम मिल गया. ट्रिगर मूवमेंट था लेग स्टंप के बाहर आप चले गए थे. 41 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है. फुल टॉस गेंद अच्छा स्ट्रोक है. लॉकअप पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. 1 रन मुकम्मल किया है. ओरम में अंडर आर्म थ्रो. स्कोर इसी के साथ आगे 42 रन 4 विकेट के नुकसान पर. साउंड ऑपरेटर प्लीज कॉम्बॉस की तरफ आइए. चला चालू सामन्याच्या हाफ मध्ये कॉम्बॉस की तरफ आना प्लीज. मध्यंतरामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. वाशिष्ठी 11 आणि पत्रकार 11 या दोन्ही संघांचे असणारे नाणेफेक आपण करतोय. या तिसऱ्या सामन्याच्या बहुत ऊपर गेंद. गेंद के नीचे खिलाड़ी का ये कैच हो जाएगा. लीजिए कैच भाई लीजिए. ये कैच भाई वायरल हो जाएगा. वायरल हो जाएगा कैच. थैंक यू डीजे. मालघरचे असणारे सन्मान्य सरपंच आदरणीय सुनीलजी वाझे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखांतर्गत क्रिकेट स्पर्धा
च्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत असेल आदरणीय सन्मान्य सुनील जीवाजे सरपंच मालखार. ये मोमेंट देखिए, ये मोमेंट देखिए, ये ओंकार और साहिल है। ये ओंकार पहले ओंकार का हाथ लगा, साहिल भाई आ गए भाई, जॉन्टी रोड्स बन के आ गए, जॉन्टी रोड्स बन के आ गए। और देखिए खुशी का कोई ठिकाना नहीं है, दाग भी लगे हैं। और साहिल साहिल बाटे तुम्हाला बघून आम्हाला आनंद वाटे. काय डीजे डीजे ऑपरेटर प्लीज या. इस बार गेंद को ड्राइव करने की कोशिश, फिलहाल गेंद सेटमैन की तरफ चली गई. एक रन देने का मौका साहिल बाटे माटे साहिल बाटे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचा सामना आहे. आणि त्यामध्ये पकड आणखीन एकदा, म्हणजे हा ओव्हर आता संपलाय, आणखीन एकदा पाहूया तो झेल पकडला कशा पद्धतीने होता. आमचे टेनिस क्रिकेट डॉट च्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जाईल. ओंकार जो सर्कलमध्ये होता पहा काय घडलं होतं. झेल चेंडू आकाशात अगदी ढगात गेला, चेंडू उडाला ढगात, पण ओंपर चेंडूच्या खाली आला. इथे बघा हा ओंकार चेंडूच्या खाली आला, त्याच्या हातात चेंडू आला नाही. साहिल माटे वा 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 पकडलाय झेल. आणि त्यानंतर बघा त्याचं रिॲक्शन बघा, त्याच्या करिअर मधला हा 100वा झेल होता. ही रिॲक्शन होती साहिल माटे स्वतः स्क्रीन वरती बघत असताना त्याला आनंद वाटे. 5 षटक 43 धावा पाहण्याच्या मोबदल्यामध्ये अमितचं षटक, 2 षटक 18 धावा, 3 गडी बाद केलेले आहेत. योद्धा 11 43 for 5. यानंतर होणारा सामना त्याची अनाउन्समेंट अमोलने केले, त्यामुळे मध्यंतराला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. तयार. पुढची लढत आहे ती वाशिष्ठ 11 आणि पत्रकार 11 यांच्या दरम्यान. आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले तर साहेब स्वतः असतील अथवा वाशिष्ठ 11च्या माध्यमातून एखादे संचालक या ठिकाणी नाणेफेकीसाठी असतील तर पत्रकार 11चे कर्णधार सतीश कदम आपणास विनंती आहे आपण देखील नाणेफेकीसाठी या ठिकाणी तयारीत राहूया. 6वां ओवर प्रगति पर है और फिलहाल स्कोर 44. 44 रन 5 विकेट के नुकसान पर 4 गेंदों का खेला की है. हितेश 2 पर बैटिंग कर रहे हैं. मिलिंद की बात करते मिलिंद 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. पत्रकार 11 टीम आपको टॉस के लिए आना है. योगेश बंडागले टीम के कप्तान है. और जब पत्रकार 11 की टीम खेलेगी ना तो कितने कोचिंग करने के लिए बहुत सारे लोग हैं, वो मैं देखना चाहूंगा, मजा आएगा. बहुत बार राजू शिंदे को मैंने देखा है कोचिंग करते हुए. सतीश कदम भी वहां मौजूद होंगे. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. भागने की जरूरत नहीं है. मकरंद भागवत क्या खेलेंगे? इससे पहले बहुत अच्छी क्रिकेट खेलते थे काउंटर के लिए, लेकिन क्या वो क्रिकेट खेलेंगे वो देखना बहुत जरूरी है. या एक बार फिर बतौर कोच वो काम करेंगे. ये शॉट देखिए ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा, एक इंच मारा लेकिन सॉलिड मारा. बहुत अच्छा स्ट्रोक था. काउ कॉर्नर बाउंड्री लाइन की तरफ गेंद चलेगी 6 रनों के लिए. 50 रन पूरे हुए योद्धा 11 टीम के. मिलिन के बल्ले से वो कमाल का स्ट्रोक था. मंगेश गेंदबाजी कर रहे हैं. राउंड विकेट ऑफ स्टंप के बाहर गई. वाशिष्ठ 11 टीम के कप्तान वाशिष्ठ 11 टीम के कप्तान सतीश कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगेश ज्यावेळेला काही कालावधी मी पत्रकार म्हणून काम केलं त्यावेळेस सतीश कदम यांनी मी केलेलं मार्गदर्शन मी विसरू शकणार नाहीये. राजू शिंदे आणि सतीश कदम. 54 रन 5 विकेट के नुकसान पर 6वां ओवर प्रगति पर. वाशिष्ठ 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा मंच के ऊपर आना है टॉस के लिए. 9.53 का औसत और प्रोजेक्ट की स्कोर दिखाई दे रहे 55. बहुत ही क्रुशियल मुकाबला. मंगेश गेंदबाजी कर रहे हैं और इस की बात कर पुढची लढत अत्यंत महत्वाची आहे. पत्रकार 11 ज्याचा प्रशांत आपण उल्लेख केला, कोकणातले अनेक मैदान गाजवणारे हे सगळे पत्रकार आहेत आणि त्यांच्या दरम्यान आपण जर पाहिले तर वाशिष्ठ 11 ज्यांचा आपण उल्लेख केला, सतीश कदम असतील, मकरंद भागवत आहेत, राजू शिंदे आहेत, त्या बाजूला दीपक शिंदे असतील, राज पिलके असतील, खूप मोठी नावं आहेत या क्षेत्रातली. आपण पाहताना अत्यंत दर्जेदार अशा लढतीचे आपण साक्षीदार जे आपण व्यासपीठावर पाहतोय ते योगेशजी बांडागळे हे देखील खूप मोठं नाव आहे.
दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे सन्माननीय आमचे मॅनेजर प्रदीपजी बगदुम या ठिकाणी वाशिष्ठीला रिप्रेझेंट करताना आपण पाहतोय. बघूया पुढच्या लढतीमध्ये कोण जिंकणार कोण हरणार येणारा काळ ठरवणार आपण पाहतोय. स्पर्धेतली एक उत्कंठावर्धक अशी लढत आजच्या या पहिल्या आपण सायंकाळच्या सत्रातली आपण पाहणार. चौथी लढत असेल पत्रकार 11 आणि वाशिष्ठी 11 यांच्या दरम्यान. 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. स्कोर 5 विकेट के बाद नुकसान पर. इम्पोर्टेंट मैच है, कहानी बहुत इंटरेस्टिंग है और आखिरी गेंद है इस पारी की. अब तक 56 विकेट के नुकसान पर योद्धा 11 ऑल चल पर चौके बल्ले के बीचों बीच खेल को खेल दिया. गेंद 1 बॉल बाउंड्री रन के बाहर जाते भी 4 रन और हितेश के बल्ले से आखिरी गेंद पर चौका. क्या फिनिश किया है, कदमों का इस्तेमाल किया, बॉटम मार का इस्तेमाल बहुत ही अच्छा था. मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया था. अंत बला तो सब कुछ बला. हितेश का बल्ला माशाल्लाह. अमूल मैं आपकी तरफ आ रहा हूँ क्योंकि टॉस होने जा रहा है वाशिष्ठी की टीम और उसके साथ अगर देखें तो पत्रकार स्कोर बोर्ड पर है. 61 रनों का टार्गेट. 61 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्याकरता. टॉस का बॉस. ओके ओके. मगदूम सर टॉस किसने जीता वह देखना बहुत जरूरी है. पत्रकार 11 टीम ने टॉस जीता या वाशिष्ठी 11. पत्रकार 11च्या बाजूने नाणेफेकीचा कौल जातोय. काय स्ट्रॅटेजी असेल, गोलंदाजी असेल की फलंदाजी येणारा काळ ठरवणार. बॅटिंग करणार पहिला battingचा आहेत. स्थान आवडता निर्णय. विषय बॅटिंग. बंडकळेने सांगितलं कॅप्टन आहेत सतीश कदम. आता कोच किती असणार ते मला बघायचे आहेत कारण 1 2 3 3 4 4 जण तरी असणार आहेत. मजा येणार आहे मॅचमध्ये. यानंतर आपण बघणार आहोत पत्रकार आणि पत्रकारांची टीम. हे व्यासपीठ आहे भव्य दिव्य या अतिशय दर्जेदारच्या स्पर्धेत चिपळूण नगरी प्रीमियर लीग 2025. त्यानंतर 61 धावांचं आव्हान तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं गेलेलं आहे. महत्त्वाचा सामना. यानंतर वाशिष्ठीची टीम देखील एकत्र या ठिकाणी बघायला मिळेल. पत्रकार देखील त्या ठिकाणी कसून सर. आत्ता सगळे पत्रकार कुठे होते जे खेळणार आहेत ते नेटमध्ये होते. नेटमध्ये शाहिद त्या ठिकाणी आहे. बरेचसे चांगले खेळाडू योगेश पंडाकडे, दीपक शिंदे, शाहिद खेरटकर, सुरेश पवार, मकरंद भागवत म्हणजे पूर्वी काउंटरमध्ये असायचे ते. तिथं खूप चांगलं क्रिकेट त्याने खेळलेलं आहे. आणखीन एक दुसरा खेळ होता तो मी सांगणार नाही तुम्हाला. आशिष अनिल जे आमचे फोटोग्राफर आणि पत्रकार आहेत. संतोष साबर्डेकर उपकर्णधाराच्या भूमिकेमध्ये. क्या बात आहे. स्वप्नील घाग, बाळू कोकाटे जे सध्या इलेक्ट्रॉनिक मीडिया हाताळत आहेत. त्यानंतर बाळू कांगडे, संतोष पिळके, मिलिंद सकपाळ ही संपूर्ण टीम आहे. 61 धावांचा पण आहे. मॅचच्या दिवशी देखील जाणं गरजेचं असेल. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड कर्मचाऱ्यांमध्ये आणि समन्वयकामध्ये संस्थेसाठी जिद्दीने अहोरात्र काम करण्याची मानसिकता तयार झाल्याचे पाहायला मिळत असते. सर्वसामान्यांची संस्था म्हणून चिपळूण नागरी पतसंस्थेला पाहिलं जातं. एक महाराष्ट्रातील अग्रमानांकित संस्था पतसंस्था. 36 चेंडू 61 धावांची आवश्यकता. डीजे बसते गाणे घेऊया आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट .in वरती लाईव्ह ऍक्शन. कमॉन डीजे. पहिला सामना धमाकेदार झालेला आहे. छत्तीस गेंदों में जीतने के लिए 61 रनों की जरूरत है. साहिल और अमित प्रारंभिक बैटर है इस मुकाबले में. शानदार बल्लेबाजी योद्धा के बल्लेबाजों द्वारा और खास करके सतीश ने प्रभावित किया. एक सिक्सर, एक चौका और हितेश का आखिरी गेंद पर लाजवाब स्ट्रोक 4 रन अर्जित किए थे. पिंडावरती आपण पाहू शकता या संपूर्ण
स्पर्धेचे शिल्पकार दाखल झालेले आहेत. अर्थात संस्थापक व अध्यक्ष सहकार महर्षी सुभाषराव चव्हाण साहेब, व्हाईस चेअरमन आणि त्याचबरोबर एक सूत्रसंचालक म्हणून अनेक वर्ष चिपळूण नागरी पतसंस्थेसाठी ज्यांनी काम आता वेगळ्या जबाबदारीमध्ये आहेत, परंतु यापूर्वी एक हा म्हणजे आम्ही आता पकडलं त्यांनी त्यापूर्वी प्रत्येक चांगल्या क्षणाचे ते साक्षीदार आहेत. अशोक साबळे साहेब, त्यानंतर माजी व्हाईस चेअरमन सूर्यकांत खेतले साहेब, अशोक कदम साहेब, गुलाबजी सुर्वे, सत्यवान मामुणकर साहेब रामपूरचे सुपुत्र एकर या ठिकाणी त्यांचेही मनोहर मोहिते, राजेश बाजे, रवींद्र भोसले सध्या व्यासपीठावरती आहेत आणि क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. संचालक आहेत डीजे मास्टर. 36 चेंडू आणि 61 धावांचं आव्हान. पहिला सामना कडक झाला, बेधडक क्रिकेट दोन्ही बाजूने झालं आणि प्रेक्षकांसाठी जे आज या ठिकाणी आले त्यांच्यासाठी तो सर्वोत्कृष्ट सामना होता, मंत्रमुग्ध करणारा सामना होता. मंत्रलेल्या रात्रीतला म्हणजे त्याची सुरुवात होण्यापूर्वीचा सर्वांना मंत्रमुग्ध करणारा क्रिकेटचा खेळ. 36 गेंदों में आपको 61 रन बनाने हैं. साहिल और अमित प्रारंभिक बल्लेबाज. साहिल माटे त्यांना बघून आता सगळ्यांना भीती वाटे. पहिल्यांदा आनंद वाटला. साहिल माटे आक्रमक बॅटर आहे आणि त्याच्या पाठीवरती डाग आहेत. पाठीवरती डाग कसले आहेत? त्या लाल मातीचे आहेत. या लाल मातीचे डाग आई त्याला घरात विचारेल. निश्चितच साहिल माटे इज ऑन स्ट्राइक. थोड़ा खेलने का मौका मिलना चाहिए, तब जाकर बहुत सारी बातें हो सकती है. 36 गेंदों में 61 रनों की जरूरत है. अविनाश को मैं देख रहा हूँ, गणेश कदम, उसके साथ प्रशांत वाजे, सारे लोग एंजॉय कर रहे हैं हर मोमेंट को. ये सारे लोग कहाँ कौन सी टीम में खेलने वाले हैं? एक बार फिर क्या लगान टीम में खेलने वाले हैं? लगान. समीर इस पर क्या गेंदबाजी करते हुए, बहुत अच्छी गेंद. टप्पा खाने के बाद थोड़ी नीचे खड़े खड़े गेंद को खेलना चाहते मल्लिका आंदोलन किनारा. गेंद चलेगी शॉट पाइल की तरफ. 1 रन देने का मौका. स्कोर इसी के साथ साहिल का खुला. साहिल 1 रन संख्या 1 रन बगैर के नुकसान के. वाशिष्ठी टीम आपण तयार आहात. पत्रकार मित्र तर मला वाटतं सांगण्याची गरज नाही आहे. जवळजवळ 1.5 तास त्यांनी घाम गाळलेला आहे नेट, त्यामुळे त्यांनी कसून सराव केला आहे. समीर के ऊपर बहुत महत्वपूर्ण और बहुत ही क्रुशियल बिल्कुल है. और प्रशांत, पुढची असणारी लढत महत्वाची आहे. वाशिष्ठी आणि पत्रकार 11. आपल्या माहितीसाठी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असेल की पत्रकार 11 या टीमचा जर विचार केलात, एकूण 18 इच्छुक खेळाडू होते आणि त्याच्यामध्ये मोठी कसरत करावी लागली कर्णधाराला त्यातल्या अंतिम 11 जणात. आणि क्रिकेटच्या इतिहासात जगात पहिल्यांदा घडला असेल की कर्णधारालाच संघाच्या बाहेर बसावं लागले. सतीश कदम स्वतः बाहेर आहेत आणि उर्वरित 11 खेळाडूंना ते संधी देत आहेत. खूप मोठं औदार्य आहे सतीश कदम. अमोल त्यांची भूमिका त्यांची बदललेली आहे. खरं तर ते कर्णधार होते, पण त्यांनी सांगितलं की आता IPL सारख्या खेळाडूंना मला तिकडे जायचं आहे. तेव्हा हा अनुभव आहे की आता मला थोडं मेंटर बनू द्या, कोच बनू द्या. त्यासाठी 1 नाही 2 नाही 3 4 कोच असतील तिथे. 4 कमीत कमी 4. ऑन साइड चेंडू खेळलाय बेड विकेट मध्ये. डीजे मास्टर जरा प्लीज.
जरूरत है। टेनिस क्रिकेट डॉट इन पर यह प्रतियोगिता देख रहे हैं। मिलिंद गेंदबाजी करने के लिए समय ज्यादा न ले, वक्त ज्यादा न ले, टाइम इज मनी। अगर ये कमेंट्री में मैं बार बार बताएंगे तो अच्छा नहीं लगेगा। 24 गेंदे 48 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 13 रन 1 विकेट के नुकसान पर 13 पर 1। संकेत 8 पर खेल रहे, 3 गेंदों का सामना किया। अमित 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। करंट रन रेट 6.5 का, रिक्वायर्ड रन रेट 12 का है। आखिर में के साइल 4 गेंदों में केवल 3 रन। योद्धा 11 के लिए वो पहली सफलता। 24 गेंदों में 48 चाहिए। थर्ड मैन गली है, एक पॉइंट स्ट्रक ओवर लॉन्ग ऑफ। हितेश मैदान विकेट कीपर थोड़ा फील्डिंग में अलंकुत कर रहे तो मैदान को लॉन्ग ऑन बनाया गया और वहां हितेश है जिन्होंने आखिरी गेंद पर चौका जड़ा था। बहुत ही शानदार स्ट्रोक। ऑन साइड पर 5 खिलाड़ी है, 3 बॉडी लाइन पर 2 खिलाड़ी दायरे के अंदर है। समय बहुत ज्यादा चला गया। 24 गेंदों में 48 चाहिए। टिप्पा खाने के बाद उछाल था, बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया। स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाद 4 रन। अमित के बल्ले से इस पारी का दमदार स्ट्रोक, 4 रन। स्टंप के ऊपर गेंद है। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज मिलिन। बैकफुट चले गए हवा में खेलते हुए। अब गेंद के नीचे खिलाड़ी, वैसे ये गेंदबाज का कैच था। 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर। भाई मिलिंद आपका कैच था।
लॉन्ग ऑन के खिलाड़ी उनकी तरफ आपने हाथ दिखाया था। लॉन्ग ऑन के खिलाड़ी कह रहे भाई ये मिलिंद आपका क्या था? पहली गेंद पर चौका, उसके बाद में 2 रन मुकम्मल के दोनों बल्लेबाजों ने। स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर, 4 गेंदों में 12 रनों की साझेदारी। प्रशांत स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर। स्कोर 17 पर 1, स्कोर प्लीज। 19 पर 1। स्कोर 21 स्कोर बोर्ड पर है। तीसरा ओवर प्रगति पर है और मिलिंद गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर में शानदार बल्लेबाजी रही है दोनों बैटर द्वारा। अभी तक 8 रन 1 चौका इस ओवर में। स्कोर 21 पर 1, 21। कधी कधी काय होतं माहिती आहे का, लाईव्हला अपडेट व्हायला थोडासा वेळ जातो। 21 पर 1। इक्कीस गेंद में 40 रनों की जरूरत है। इस बार बॉलर के सिर के ऊपर से गेंद को खेल दिया हितेश, बहुत तेजी के साथ आए, गेंद को फील्ड किया, बढ़िया फील्डिंग, शानदार फील्डिंग का नजारा। तालियां बज रही है, तालियों की आवाज यहां तक आ रही है। स्कोर 22 1 विकेट के नुकसान पर है। प्रसाद नाम है हमारे स्कोरर इस टूर्नामेंट के 10 रन अपने कलमों से लिखते हुए। रविंद्र यादव ने उसके साथ कैलाश पिलनकर, सुनील कुले, ये 3 अंपायर। टेनिस क्रिकेट .in पर लाइव टेलीकास्ट, नीट एंड क्लीन, शानदार आयोजन इस टूर्नामेंट का। टप्पा खाती थोड़ा सा उछाल मिला, बैक पर चले गए, गेंद को खेल दिया। इस वक्त गली क्षेत्र में गली पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, रन संख्या 23 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है। 21 गेंदों में 40 रनों की जरूरत। अब चक्कर आंकड़े बिल्कुल बदलने वाले हैं। 19 गेंदों का खेल आना बाकी। यह आखिरी गेंद है। बढ़िया लाइन, खड़े खड़े गेंद को खेलना चाह रहे थे बल्लेबाज समीत। 11 पर खेल रहे, 3 ओवर 23 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 18 गेंदों का खेल आना बाकी है। और अब चाकर समीकरण आपके स्क्रीन पर थोड़ी देर के बाद जरूर आएगा टेनिस क्रिकेट .in पर। तब तक एक छोटा सा ब्रेक, और ब्रेक के बाद आपको बताएंगे चौथे ओवर की अद्भुत कहानी। नेट 12.67 का करंट रेट 7.67। Now score 23 per 1 after completion of 3 over. Sanket playing on 9, Amit playing on 11। बीच मैदान पर वो पानी चला गया। 18 गेंदों में 38 रनों की जरूरत है। वाशिष्ठ मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट्स प्राइवेट लिमिटेड, चिपलून नागरिक सहकारी पत्र संस्था चिपलून, दोनों ब्रांडेड हैं। 38, 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। विशाल खूप चांगला ड्राइव, कव्हर ड्राइव आहे, अप्रतिम फटका, खराब क्षेत्ररक्षण, कव्हर केलाय चेंडू, त्यामुळे बॅकअप होतं। बघा बॅकअप नसेल ना तर पॅकअप होतं, त्यामुळे बॅकअप अतिशय महत्त्वाचं आहे। मग कुठल्या गोष्टीसाठी, कॉम्प्युटरसाठी बॅकअप पाहिजे, एखादं घर चालवता तिथे बॅकअप पाहिजे, एखादी संस्था चालवता तिथे बॅकअप पाहिजे, प्रत्येक ठिकाणी बॅक, क्रिकेटचं मैदान असेल तिथे बॅकअप पाहिजे, म्हणजे कव्हर करायचं आहे। धावल का धावा 25 आहे, 5 शतक पूर्ण झालंय डायमंड 11 संघाचं। 17 चेंडू 36 धावांची आवश्यकता। टप्पा पडण्याचा आतमध्ये येणारा चेंडू ऑन साईडला खेळायचा, परंतु चेंडू बॅट परत आला नाहीये। जीवाची आकांक्षा करतोय फलंदाज आणि धावतोय, परंतु थ्रो चांगला नाही। अगदी थ्रो चांगला असता तर निश्चितच धोक्याची घंटा वाजत होती। चौथ्या षटकाचा खेळ, धावफलका धावा 26 एका गटाच्या मोबदल्यामध्ये। उर्वरित 16 चेंडूचा काही शिल्लक आहे। योद्धा 11 आणि डायमंड ही दोन संघांमधली मोठी लढाई। रिक्वायर्ड रेट 13.13, करंट रेट 7.80। 11 चेंडू आणि 21 धावांची भागीदारी। पुलटा चेंडू, परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये। एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी अतिशय वेगानं फलंदाज संख्येत धावलेला आहे। अमित 2 धावा पूर्ण करतोय। 15 चेंडूला खेळ, 33 धावांची आवश्यकता। आता फुलटा चेंडू होता। जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कड, दुसरा आनंदाचा क्षण, आणि क्रिकेटमध्ये फुलटा चेंडू
वाया घालवायचा नसतो. खरपूस समाचार घ्यायला पाहिजे होतं. अमितला ते जमलं नाहीये. कुठं चेंडू आहे, चेंडूच्या खाली आता विशाल आलाय, सोडलाय तो. झेल सोडला आहे, त्यामुळे एक धाव मिळेल. कर्णधार आणि गोलंदाज जेव्हा झेल सोडतात ना, तेव्हा कोणी कोणाला काय बोलू शकत नाही, काहीच बोलू शकत नाही. नाही ते एरवी बाकी कोणी झेल सोडला ना तर बेकार म्हणजे बेकार नाही बोलायचं आपल्याला. 14 चेंडू 32 धावांची आवश्यकता. चांगलं केलं तर कौतुक होतं, भरभरून कौतुक होतं. खराब काम केलं ना तर बेकार शिव्या पडतात. त्यामुळे आपण एकच काम करायचं, जिद्दीने लढायचं, मैदान जिंकायचं आहे. ते आपल्या हातात आहे, ते आपल्या हातात आहे. विशाल अजून एक झेल सोडलाय. शर्यत लागले झेल सोडण्याची मैदानावरती. शर्यत चांगली नाही, चांगल्या गोष्टीचे आपण या ठिकाणी कॉपी करायचं, त्याचा पाठलाग करायचा आहे. विशालचे षटक आहे. रिक्वायरमेंट डेट 13.85, 31 धावा एका गडाच्या बोधामध्ये. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू. योद्धा 11 आणि डायमंड 11. गुरुजी मार करते गोलंदाज विशाल. आकुटपाचा चेंडू, फटका चांगला सजवला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सोडला झेल. चेंडू सीमारेषा पार. बैल पण गेलो, बैलाचा कासरो पण गेलो. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. आता पहा काय घडलं होतं मैदानावरती. हॅट्रिक झाली, हॅट्रिक. झेल सोडण्याची हॅट्रिक झालेली आहे. अनवॉन्टेड रेकॉर्ड आहे, अनवॉन्टेड रेकॉर्ड. जे कोणाला हवं असं नाही, नको नको असं वाटणार रेकॉर्ड आहे. 3 झेल सोडलेले आहेत. हा सोपा झेल होता. ये तो लड्डू था भाई, शादी का समय नहीं, लड्डू बांटने का समय नहीं. आपने क्या छोड़ा, गेंद बॉडी लगे तरफ जाते भी 4 रनों के लिए. डीजे मास्टर का भी इंजन गर्म है. अब चक्कर आंकड़े क्या बता रहे, एक बार फिर देखे. 12 गेंदों का खेल, 26 रनों की जरूरत है. 12 चेंडू 26. सोपा झेल सोडलाय. मैदानावरती डायमंड 11चे पाठीराखे भरपूर आहेत. संकेत 17, अमित 14. ही भागीदारी आता फुलायला सुरुवात झाली आणि या भागीदारीला थोडंसं खराब क्षेत्ररक्षणाची साथ आहे. म्हणजे एक नाही, 2 नाही, 3 झेल तुम्ही सोडलेत आणि सलग 3 झेल सोडलेले आहेत. 3 चेंडूवरती 3 विकेट. कौतुकाचा वर्षा होईल. 3 झेल सोडलेत. बाहेर आल्यानंतर तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने कौतुक होणार आहे. ते सांगण्यासारखं नाहीये. 35 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. जास्त वेळ घालू नका मैदानावरती. वेळ आणि खेळ कधी बदलेल याचा नेम नाहीये. या खेळामध्ये अनिश्चितता ठासून भरलेली आहे आणि क्रिकेटचा खेळ अगदी सरण्याप्रमाणे रंग बदलतो. 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती नितीन अष्टपैलू खेळाडू आहे. डायमंड 11 संघाला 26 धावा करायच्या आहेत विजयाचा आस्वाद चाकण्याकरता. योद्धा 11 या 26 धावा तुम्हाला डिपेंड करायच्या आहेत. एकाला करायचे आहेत, एकाला रोखायचे आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता विजयासाठी. 12 चेंडू 26. योद्धा 11 संघाकडे नितीन. राईट अप ओव्हर द विकेट. आकुटबद्ध चेंडू, बॅट चिकड घेतोय. बघूया काय घडतंय. आणि इथेही खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार, 4 चौकार. खराब क्षेत्ररक्षण योद्धा 11 संघाकडनं. लगान त्यांना सपोर्ट करतायत. थँक्यू, थँक्यू डीजे. बॅटची कड घेतलेला चेंडू होता. थर्ड बॅट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इस बार थोड़ा ऑफ टर्म के बाहर गेंद और खेलने की कोई कोशिश नहीं है. हर गेंद को खेलना है आपको. किस गेंद को छोड़ना, किस गेंद को खेलना, ये भी कला है. मार दिया जाए या छोड़ दिया जाए. स्कोर 39 ओवर 5वां प्रगति पर. आगे आकर गेंद को ड्राइव किया. ऑन साइड पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. इस बार बढ़िया फील्डिंग, 1 रन मुकम्मल किया. लेकिन संकेत विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए भाग रहे अपनी टीम के लिए. शानदार प्रदर्शन संकेत का. स्कोर 41 पर पहुंच चुका है. साझेदारी 36 पर और अब जाकर 9 गेंदों का खिलाना बाकी. जीतने के लिए लक्ष्य जो रखा गया है, ये अगर समीकरण देखें तो बहुत ही शानदार. 9 गेंदों में 20 चाहिए. काटे की टक्कर मैदान के अंदर. टप्पा खाती गेंद अंदर की तरफ आए. बैकफुट पर जाकर गेंद को खेलना चाह रहे थे. बहुत अच्छी गेंद.
गेंदबाज द्वारा डायमंड 11 और योद्धा के बीच का घमासान जबरदस्त है। 8 गेंदों में बीच चाहिए। प्रेम न हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पाकिट बेकार है, और चौका छक्का ना हो तो क्रिकेट बेकार है। बड़े स्ट्रोक चाहिए और योद्धा के गेंदबाज बहुत बढ़िया गेंदबाजी कर। इस ओवर में 6 रन। 4 गेंदों का खेल हुआ है, 4 गेंदों का खेल हुआ है। बल्ला चेंज हो रहा है, अमित भाई बल्ला चेंज कर रहे हैं। नहीं बल्ला नहीं, एक बार बल्लेबाज ही चेंज हो रहा है। अब ये बल्लेबाज चले गए, क्या इससे फायदा हो या नुकसान, ये तो आने वाला समय बताएगा। अमित ने 20 रन बनाए थे 16 गेंदों में। स्ट्राइक रेट बहुत अच्छा था, लेकिन उसके बावजूद वो मैदान के बाहर है। ये स्ट्रैटेजी है ना, ये जो प्लान है, ये योजना जो है ना, क्या वो काम आई वो देखना बहुत जरूरी। 8 गेंदे बीच चाहिए। 41 2 विकेट के नुकसान पर स्ट्राइकर पर बैटर सचिन। नाम तो बहुत बड़ा है, खुद के ऊपर यकीन रखने का समय सचिन। और ये तो मेरे हिसाब से अमित बेहतर थे, सचिन से बेहतर तो अमित थे। अब क्या करे तो क्या करे, तीर कमान से निकल चुका, वो तो वापस नहीं आने वाला। बल्लेबाज डगआउट में आए हैं, भाई सचिन आपको ही कुछ ना कुछ करना पड़ेगा। 7 गेंदों का खेल, 20 रनों की जरूरत। आगे कर अच्छा स्ट्रोक ऑन सेट पर खेल दिया, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, लेकिन संकेत बेहतरीन काम कर रहे। 6 गेंदे और 18 रनों की जरूरत। 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। यानंतर पत्रकार आणि वाशिष्ठी आपल्याला तयार व्हायचंय। 7 चेंडू 18, ऐकूया मधुर संगीत आणि परत येऊया गेलोने चालू। त्याच्यातले असणारे वेगवेगळे इव्हेंट्स आपण पाहतोय। कॅट शो असेल, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल, आपण खाद्य महोत्सव त्याच्या माध्यमातून आपण घेतलेल्या महिलांसाठी असणाऱ्या स्पर्धा, आणि हेच ते महत्त्वाचे असणारे क्षण या महोत्सवाचे, जे संपूर्ण महाराष्ट्रातले दिग्गज असे कलावंत आपण त्या ठिकाणी आणले होते आणि त्याच्या माध्यमातून चिपळूणकरांसाठी पर्वणी दिली होती। अनेक आपण पाहिलं की बैलगाडा एक मोठं असणारं क्षेत्र आहे, आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील अत्यंत दर्जेदार अशा या बैलजोड्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिल्या होत्या, आणि त्याच्या माध्यमातून ज्यांना लाखोंची असणारी बोली असते असे चांगले चांगले आणि काही महत्त्वाचे क्षण आपण पाहिले। एक सुंदर असं पारंपरिक घर कोकणातलं त्या माध्यमातून आपण पाहिलं होतं। अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी जे पारंपरिक कोकण दाखवण्याचा प्रयत्न या कृषी महोत्सवात झाला होता, आणि त्याचे असणारे सगळे क्षण आपण या स्क्रीनवरती अनुभवत आहोत। विविध प्रकारचे असणारे स्टॉल्स असतील, आमच्या महिला बचत गटांसाठी मोफत स्वरूपात दिलेले असणारे स्टॉल्स असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवता येतात स्क्रीनच्या माध्यमातून। ओव्हर टू प्रशांत आदवडे। अमोल, अत्यंत महत्वाचं, यावरती आपण चर्चा करूया, कारण अत्यंत महत्वाचा 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता। आखून टप्प्याचा चेंडू, त्यावरती केलं आक्रमण बॅट्समन डीजे मास्टर। थँक्यू डीजे। अतिशय जबरदस्त फटका, पहा काय खेळलाय। बॅट्समन आलाय रंगात, त्याने चेंडू पाठवलाय ढगात, चेंडू लँड झालाय प्रेक्षकात। षटकार पहिल्या चेंडूवरती स्वागत झालंय 6 धाबाने समीरचं। 49 धाबा धापलकावरती ऑप्टमच्या भारता चेंडू खूप चांगला फटका संकेत कळला, कॅप मध्ये कळला। 1 धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धाबा पहिल्या 2 चेंडूवरती 8 धाबा। आता समीकरण पहा, मैदानावरती उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 10 धावांची आवश्यकता, 1 शॉटचा इशारा झाला, याचा अर्थ अजूनही 11 धावांची आवश्यकता। 4 चेंडू 11 धावा। खरं तर या 50 धावा पूर्ण झाल्या। 1 शॉटचा इशारा झालाय तिकडे, 1 शॉटचा इशारा अंपायरने केलाय। 4 चेंडू 11 धावा। इथे 2 चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या, तिकडे 55 वरती पण लक्ष ठेवा। 50 धावा धापलकावरती। फायनलच्या दिशेने चेंडू खेळलाय, बघूया काय घडतंय। खूप चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु दुसऱ्या एंडला फलंदाज पडलाय।
आणि दोघांनी मिळून निश्चितच शिकार केले का पाहूया. पंचाचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. तीन चेंडू 10. दोन्ही बाजूला डगआउट दाखवले जात आहेत. दोन्ही बाजूला समर्थन आहेत. 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावांचा पाठलाग. 3 चेंडू तर शिल्लक आहे. सचिन बाद झालाय. त्यानं अमितला रिप्लेस केलं होतं पण त्याचा काही जास्त फायदा झाला नाहीये. हा जो प्रयोग होता ना तो तितकासा फायदेशीर तरी ठरलेला नाहीये. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार, रोमहर्षक, मजा येईल. योद्धा 11 आणि डायमंड 11 आणखीन एक सामना जो आपण पहिला सामना बघितला होता तशाच प्रकारचा सामना. अमोल मगाशी जो एक मुद्दा होता त्याच्यावरती चर्चा या मॅच नंतर आपण करणार आहोत. अतिशय महत्वाचा आहे कोकणासाठी. नक्की, ओहो नक्की, सुरेख सुरेख चेंडू, बघूया काय घडतंय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का डायमंड 11 संघाला. धक्क्यावरती धक्के बसत आहेत. जी या ठिकाणी भागीदारी बनली होती अमित आणि संकेतमध्ये. अमित या ठिकाणी मैदानाच्या बाहेर राहिला. ती जागा सचिनला दिली गेली परंतु त्यानंतर एक षटकार आला होता आणि आता सामन्याचं चित्र बदलतं. योद्धा 11 संघ थोडंसं पारडं जड झालंय. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडूंचा काही शिल्लक आहे. ओंकार बाद. अक्षर रिप्लेमध्ये पहा. चेंडू बॅट वरती आला नाहीये. नॉन स्टॅकरिनचा बॅट्समन अतिशय वेगाने धावला. इथे थ्रो चांगला आणि हो अप्रतिमरित्या गोलंदाजाने यष्ट्यांवरती हा चेंडू निश्चित थ्रो केलाय आणि त्यामुळे फलंदाज बाद झालाय. स्टॅकरिनला बाद झालाय सुनील. नॉन स्टॅकरिनला बाद झालाय. 2 चेंडू 10. 1 चौकार 1 षटकार. बॅट्समन कुठे बाद झाला? स्टॅकरिनला बाद झाला. बरोबर, प्रसाद नांबे तेच सांगतायत की स्टॅकरिनला बॅट्समन बाद झाला. त्यामुळे नवीन बॅटर स्टॅकरिनला जो नवा नियम आहे त्याप्रमाणे आपण बघितलं. नवीन बॅट्समन सिद्धेश, मोठी जबाबदारी. 10 धावा या ठिकाणी त्याला कुटायच्या आहेत. या 10 धावा त्याला करायच्या आहेत. दरम्यान स्वप्न वाशिष्ठी साकार 11 चे करायचंय. सन्मान्य कर्णधार प्रशांत यादव सर यांच्या या ठिकाणी आगमन होतंय. पुढची असणारी लढत वाशिष्ठी 11 आणि पत्रकार 11 यांच्या दरम्यानची. वाशिष्ठी 11 चे सन्मान्य कर्णधार, वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे सन्मान्य चेअरमन, आपल्या सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य प्रशांत यादव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत. 2 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है और इसी बीच प्रशांत जी यादव साहब का शुभ आगमन यहाँ हुआ है. देखिए आंकड़े क्या बता रहे. मैच अगर टाई हुआ तो सुपर ओवर है, लेकिन अगर 2 अच्छे स्ट्रोक आपने खेल दिए तो डायमंड 11 जो है जस्ट मनाने के लिए तैयार. योद्धा 11 इस बार मैदान के अंदर शानदार खेल करते हुए. नाउ रिमेनिंग 2 डिलीवरीज एंड नीड 10 रन टू विन दिस मैच. 2 चेंडू 10. सामना तुम्ही पहा. चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2025 चा थरार, मनोरंजनचा डबल बार. कोण करणार पलटवार. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. थर्ड बैट पॉइंट स्ट्राइक अप लॉग ऑन मिड विकेट. मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, खास करके बल्लेबाजों के लिए. थोड़ा सा लिफ्ट करा दो भाई, अपने खेल को लिफ्ट करने का समय आ गया. 2 गेंदे 10 रन चाहिए. शानदार मुकाबला बीच मैदान पर. समय ज्यादा जा रहा है. एक बॉल डालने के लिए इतना समय नहीं जाना चाहिए. इतनी चर्चा हो रही है कि मानो लग रहा है सांसद की चर्चा हो रही है. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्पर्धेच्या निमित्तानं चिपळूणच्या वैद्यकीय क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव डॉक्टर अमरसिंह पाटणकर यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या या भव्य देव क्रिकेट स्पर्धेच्या आजच्या पहिल्या रात्री आपलं मनपूर्वक स्वागत असेल. आदरणीय सन्मान्य डॉक्टर अमरसिंह पाटणकर सर. 2 गेंदे और 10 रनों की जरूरत. क्या कर रहे हैं आप, कुछ समझ में नहीं भाई. टेस्ट क्रिकेट हम खेल रहे हैं. 6 ओवर का ये मुकाबला है. अभी भी बल्लेबाज रुके हुए हैं, गेंदबाज रुके हुए हैं, हमारी सांसें भी गले बैठ के हुई है. 2 गेंदे और 10 रनों की जरूरत. शानदार खेल अभी तक. ये भी एक रोचक मुकाबला. अभी भी रुके हुए हैं. फील्डिंग में बार बार बदलाव कर रहे हैं.
इस बार ये रुक गए, क्या कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा है, क्या कर रहे हैं, कितना टाइम चला गया भाई, बार बार हम बात कर रहे हैं। डीप एस्टा कवर का खिलाड़ी दायरे के अंदर, अब किसको, अब पॉइंट का खिलाड़ी कहा जाएगा, बाउंड्री लाइन के नहीं, इस बार अंदर है, तो कवर पॉइंट दायरे के अंदर मौजूद। इनका आना बाकी था भाई, इतना सारे चीजें होने के बाद इतना इनका आना बाकी था, ये वाइट बॉल का आना बाकी था, सब कुछ हो रहा है बीच मैदान पर। 2 गेंदों का खेल, 9 रनों की जरूरत है, टाइम तो जा रहा है, वो तो रेत की तरफ फिसल रहा है और वक्त के नजाकत आगे बढ़ने की जरूरत है। 2 गेंदों का खेल, वक्त का मोहरा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल। यहां विशाल छोड़ दिया कैच, कम से कम 2 रन लेने का मौका है, 2 रन या 3 रन, 2 रन मुकम्मल किए, थ्रो अच्छा है, बिल्कुल अच्छा है, बल्लेबाज आउट। योद्धा के समर्थक तालियां बजा रहे हैं, ये 2 रन न पूरे हुए तो इसका मतलब है टोटल रन संख्या कुल मिलाकर 54, 6 रन बनते हैं तो सुपर ओवर हो सकता है। अगर यहां से 4, 5, 3 रन से बात नहीं बनेगी, बट डायमंड 11 अगर मैच में वापस आना है तो वो 6 रन, मतलब छक्का जड़ना बहुत जरूरी है, तब चक्कर कम बैक करने का मौका मिल सकता है। यह शॉट अच्छा था, फील्डिंग भी इतनी अच्छी नहीं थी, ये गेंद इनके पैरों को लगी है, फुटबॉल खेले खिलाड़ी पर लॉन्ग अप पर, लेकिन केवल 2 ही रन आए हैं। अगर ये मैच जीतना है तो आपको वो बड़ा स्ट्रोक सिक्सर जड़ना होगा। संकेत बैक टू द पेवेलियन, बहुत अच्छी तरह से खेले, इस बार एक गेंद का खेल, 7 रनों की जरूरत है, अगर छक्का जड़ते हैं तो एक बार फिर डायमंड को खेलने का मौका मिल सकता है, दोबारा ये खेल शुरू हो जाएगा। अगर छक्का नहीं जड़ते हैं तो योद्धा ने शिकंजा कस लिया है, अत्यंत महत्वाचा सामना, पराभव लागतो सर्वांच्या जिव्हारी, जिंकण्यासाठी धडपड सारी, चिपळूण नगरी प्रीमियर लीग 2025 जिंकण्याची झाली तयारी, पाहूया कोण पडते कोणावर भारी। चेंडू शिल्लक 7 धावांची आवश्यकता, षटकाराला सामना सुपर ओव्हर बघायला मिळेल, बघूया काय घडतंय काय बिघडतंय। योद्धा 11 डायमंड 11, हृदयाची धडधड वाढले, मैदानात धडपड सुरू झाले, फटका चांगलाय, बघूया काय घडतंय, चौकार। कमाल का मैच था, योद्धा 11 शानदार प्रदर्शन, परंतु दुसऱ्या बाजूला डायमंड संघ देखील चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय, शेवटच्या श्वासापर्यंत वाघासारखे सुजलेत, वाघासारखे खेळलेत। हा सामना योद्धा 11 संघाने जिंकलाय 2 धावांनी, फक्त 2 धावांनी। जल्लोष सुरू झालेला आहे, विजयोत्सव सुरू झालेला आहे। व्हॉट अ मॅच।